संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी घडलेल्या आपण स्वतः पाहिलेल्या. मी सांगितलं, भिंत संतांच्या संगतीमध्ये आली, त्या भिंतीचं आपण दर्शन घेतोय. रेडा सोबत संगतीमध्ये आला, त्या रेड्याचं मंदिर आळेफाटे झालेलं आहे. संतांच्या संगतीमध्ये कितीही कपटी माणूस येऊ द्या, त्याचं सुद्धा चित्त परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. पण आठ एवढीच आहे, ते खरे साधू संत असले पाहिजेत. भगवा वस्त्र धारण करून अनेक साधू संत फिरताना आपल्याला दिसतात, बरोबर आहे का? भगवा वस्त्र घातलं, गळ्यात माळा घातल्या म्हणून संत होतंय असं नाही. मुखामध्ये 2-4 नामस्मरण ठेवले आणि चाललाय, आपण त्याला संत म्हणतो. पण त्यांना भगवा जर वस्त्र धारण केलं असतं आणि त्यांना संत म्हणता येत असतं तर तुकोबाराय असं म्हटले नसते. बघावे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अनुभव पाहिजे. संत कुणालाही म्हणता येत नाही. भगवा वस्त्र धारण केलं म्हणून ते संत होत नाहीत. मग तुकोबाराय म्हणतात, तिथं अनुभव पाहिजे. एक्सपिरियन्स इज बेटर दॅन नॉलेज मी म्हटलं होतं. आणि खरोखर अनुभव असल, संतांनी सांगून ठेवलंय, अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चारा पुढे.